झालंय सुरू आता हात टाकलो झालंय बरं बोल फिरोजा हॅलो हरी हरी हॅलो हॅलो हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी जय रामकृष्ण हरी हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हरि जय रामकृष्ण 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 जय रामकृष्ण हरि रूप पाहता रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजरी सुख झाले ओ साजरी साजरी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल सुख झाले ओ साजरे सुख झाले ओ साजरे साजरे तुहा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल Oh,
नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट आसाल ते कराजे घेते आसाल ते कराजे घेते आसाल ते कराजे घेते नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा आसाल ते कराजे घेते आसाल ते कराजे घेते आसाल ते कराजे घेते सोडविल माझा स्वामी निश्चय सोडविला माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चय सोडविला माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा ही दाशी केली प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही गुण दोष नाही पाहता कीर्तनी दोष नाही पाहता नाही गुण दोष नाही पाहता कीर्तनी दोष नाही पाहता प्रेम चक्र पाणी वश होईल गुण दोष नाही पाहता कीर्तनी दोष नाही गुण दोष नाही पाहता कीर्तनी दोष नाही पाहता प्रेम चक्र पाणी वश होईल सोडविल माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही तुका म्हणे करू वाटतो प्रपंच तुका म्हणे करू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदानी सोडविल माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी नामाचे चिंतन प्रगट पसारा
नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे आणि मग सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही गुण दोष नाही पाहता कीर्तनी गुण दोष नाही पाहता कीर्तनी प्रेमे चक्र पाणी वश होय सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग नव्हे नव्हे तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगताचे गुरु वैराग्याचे महामेरू आणि देहू निवासी खऱ्या अर्थाने कळस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगदवंदनी श्री तुकोबा मग कळस्थानीच का तर संत युक्तीप्रमाणे सांगितलं ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस या युक्तीप्रमाणे कळस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगदवंदनीय श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि खऱ्या अर्थाने बाबाजी चैतन्यांच्या संपूर्ण कृपा आशीर्वादानंतर तुकोबारायांना जो साक्षात्कार झाला जो अनुभव आला त्या अनुभवाचं यथार्थ वर्णन तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून करतात महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेणे परंतु बोलतो वचन अतिभाविक याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारो आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो न तुझेच नाम उच्चारितो तुझ्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्री गुरु पादुकांना श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आता हृदय हे आपुले चौफाळनिया भले वरी बैसो पावले श्री गुरुचे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही पहा ज्या कारणाने तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलो कोण कुठून आलं कोण कुठून आलं कोण कुठून आलं तुम्हा सर्वांना गुरुवर्य गायकवाडताई आणि गुरुवर्य अशोक महाराज मुसमाळे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली ही भूमी श्री क्षेत्र तांभेरे
तांबेरे गावचे साधक मायबाप असतील, भक्त परिवार असेल, संप्रदायाचे पायक असतील, नुसतं तांबेरे गाव नाही तर या पंचक्रोशीतील बऱ्याच लांबून लांबून साधक या ठिकाणी आज ह्या एकदिवसीय वैष्णव मेळाव्यासाठी या ठिकाणी हजर आहे. आणि म्हणून आजच्या ह्या दिवसीय वैष्णव मेळाव्यातील आजची जवळजवळ सांगतापर सेवा म्हणायला हरकत नाही. संध्याकाळच्या सत्रातील सेवा माझ्यासारख्या सामान्य जीवाकडे तुम्ही सर्वांनी सुपूर्द केली. मी खऱ्या अर्थाने माझं परम भाग्य समजतो. खरं सांगू, तुम्ही खूप भाग्याचे आहात, खूप भाग्याचे आहात. आणि तुम्ही किती भाग्याचे आहात याचं वर्णन करण्यासाठी वाणी अपुरी पडते बरं का, लक्षात ठेवा. शब्दांचं भांडार तुकोबारांकडे होतं. शब्दांनी श्रीमंत असणारा साधू सुद्धा वर्णन करतोय. काय त्या महात्म्याचं वर्णन करावं, काय साधक मायबापांचं वर्णन करावं. वाणी अपुरी पडते, शब्द अपुरे पडतात. आणि म्हणून तुम्ही तर भाग्याचे आहात यात नवल नाही. विचार करा, तुमच्यासारख्यांची सेवा करण्याचा योग माझ्यासारख्याला लाभला. मी किती भाग्याचा असेल. मी खरोखर माझं भाग्य समजतो. आणि म्हणून आज या ठिकाणी परिहार झालेला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. साहेबनी मगाशी उल्लेख केला, कीर्तन म्हणजे काय, प्रवचन म्हणजे काय. सांगणारा भेटला नाही, मास्तर गैर हजेरी आणि विद्यार्थ्याची हजेरी लागत नाही बरं का. कीर्तन म्हणजे काय, आपण कीर्तन कशाला समजतो, प्रवचन कशाला समजतो, हे जे चाललंय ना इथं आता तुम्ही सगळे आपण ऐकतोय ना, याला आम्ही कीर्तन म्हणतो, पण हे खरं कीर्तन नाहीये बरं का. हा प्रचार आहे, प्रसार आहे, ही दवंडी आहे, हा निरोप आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपण मार्ग हा सोपा सुपर. ह्या कीर्तनाने तुमचा आमचा उद्धार होणार नाही असं तुमचा वाटत असेल, तुमच्या आमच्या डोक्यामध्ये जर गोड गैरसमज असेल ना, तो लगेच बाजूला काढा. ह्या कीर्तनाने तुमचा आमचा उद्धार होणार नाही. खरं कीर्तन वेगळं आहे. कीर्तन कशाला म्हणतात सांगून जातो. आजपर्यंत कोणी सांगितलंय का नाही मला माहित नाही. ऐका, कीर्तन या शब्दाला दोन भागामध्ये वेगळं करा. कीर्तन ह्या शब्दाला दोन भागामध्ये वेगळं करा. कीर अधिक तन बरोबर कीर्तन. बरोबर. कीर्तन म्हणजे काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. शेतकरी वर्ग सगळे वर्ग इथं बरोबर भाऊ, हे सगळी मंडळी शेतकरी. आणि तसंच कीर्तन होईल आज बघा. समजल असं होईल, फक्त तुम्ही थोडस बोलत चला, चुकलं तरी चालेल. कीर अधिक तन बरोबर कीर्तन. आपण सहज म्हणतो आज काय किर अंधार पडलाय, बरोबर म्हणतो ना, जुनी लोक म्हणायची. कीर अधिक तन बरोबर कीर्तन. कीर म्हणजे घनदाट अंधार. कीर म्हणजे घनदाट अंधार आणि तन म्हणजे शरीर. या शरीरातून अज्ञानरूपी घनदाट अंधार ज्ञानरूपी प्रकाशाने बाजूला करणं त्याला म्हणतात कीर्तन. कळलं सांगतो. या शरीरातून अज्ञानरूपी घनदाट अंधार ज्ञानरूपी प्रकाशाने बाजूला करणे या नाव कीर्तन. बाबा नुसते कीर्तन सांगतात ते, पण हा अज्ञानरूपी अंधकार बाजूला कसा होईल हे ज्ञान कुणाकडे आहे तर ज्ञानेश्वरीच्या 4था अध्याय 35व्या क्रमांकामध्ये सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराज सांगितलं, आईशे ज्ञान प्रकाशी पाहिजे तैच मोहन काढू जाईल आणि जय गुरु कृपा होईल पार्थागा. कोणाची कृपा? ज्ञानेश्वर महाराज कळाले का नुसतं ज्ञानबा तुकाराम चाललंय ना, म्हणून या मताचं मी नाहीये, लक्षात ठेवा. पण ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते, तुकोबाराय काय सांगतात ते, कवळी मात्र शिल्लक नाही बरं का. आपल्याला खबर नाहीये, खबर इकडच्या या कानाची त्या कानाला खबर नाहीये. जसं तो पिक्चर मध्ये तो डायलॉग होता ना, जेल में सुरंग आ गया है परंतु किसी को कानो कान खबर नाही. तसं श्रीपाद बाबाच्या कृपेने महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर ब्रह्मज्ञानाची ढोस द्यायचं काम चालू आहे. पाहिजे त्यांनी यायचं घेऊन जायचं. हा माल खरा आहे बर का, वैष्णवांचा माल खरा. तुरा वस्तूशी ढोस द्यायचं काम चालू आहे. फक्त पाहिजे त्यांनी यायचं घेऊन जायचंय. आणि म्हणून सांगितलं कशाला कीर्तन म्हणतात ते, ज्ञानेश्वरी खोला डोळे उघडतील. महाराजांना सुद्धा टाइम नाही बरं का ज्ञानेश्वरी वाचायला. इकडचा तिकडचा खिदळखाना, सासू सासऱ्याच्या जावायच्याच गोष्टी चालू येत नाही. वेगळं काय चाललंय बाबा, ते यांना काय तुम्ही सांगता ते रात्रंदिवस यांची त्याच्यात उलथापालच चालू आहे. तुम्ही यांना रात्र सासू सासऱ्याच्या जावायच्या गोष्टी सांगता ते.
डोळे उघडतील डोळे ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी. आपल्या प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी असायला पाहिजे. आणि म्हणून सांगतो, लक्षात ठेवा, बाबा नुसतं बोलणं फार सोपं आहे. श्रीपाद बाबा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे. श्रीपाद बाबा अवतारी महात्मा आहे बरं का. मी श्रीपाद बाबा जास्त बोलणारे. बाबा काय म्हणायचे सहज बोलायचे आणि त्याचा तुम्हाला पुराव्यानिशी तुम्हाला मी या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा संदर्भ देणार आहे. आज जास्त काही इथं वेगळं जास्त बोलायचं नाही बरं का. फक्त बाबा एक बाबा आहे, आज दुसरा विषय नाहीये, लक्षात ठेवा. आणि बाबा सहज म्हणायचे भाऊ एक वेळाला मला विसरले तर चालल, पण भगवंताच्या नामाला विसरू नका. काय भूमिका असेल बाबांची याच्या पाठीमागची विचार केलाय आपण? कधी आपण डोकं चालवलंय? बाबा असे का म्हणत होते बरं? एक वेळेला तुम्ही आम्हाला विसरले तर चालल, पण त्या नामाला विसरू नका. याचं काय कारण असेल? थोडस महाभारताकडे घेऊन जातो. तुम्हाला विषय सगळा माहित आहे. महाभारतामध्ये धर्म आणि अधर्माचं युद्ध चालू होतं. कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होतं. 18 दिवस पूर्ण झाले, युद्ध समाप्त झाली युद्धाची. आणि 5 पांडव, द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण चालले होते. जात असताना त्या उंच एका झाडावरती फक्त शिर असलेला एक महात्मा तिथं बघत होता. हे सगळं 18 दिवस युद्ध बघत होता. कोण होता तो? कोण होता? बरोबर, कोणी सांगितलं? बरोबरी सगळं बघत होता. आणि म्हणून हे सगळेचे सगळे भगवान श्रीकृष्ण तिथं घेऊन गेले, जाणून बुजून या 5ही पांडवांना तिथं घेऊन गेले. आणि तिथं दर्शन बरोबरीचं आता तिथं फक्त बघत होता. 18 दिवसाची मुदत पाहिजे होती. तिथून नंतर त्याचं काम झालं होतं बरोबरीचं, फक्त बघत होता. तोच तिथं विचारल्याच्या नंतर मात्र बरोबर या 5ही पांडवांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, साष्टांग प्रणिपात केला आणि सहज विचारणा केली. म्हणून ओळख करून दिली भगवान श्रीकृष्णांनी बरोबरीची. आणि त्यांनी पांडवांना प्रणिपात केला. आणि भगवान श्रीकृष्णांनी बोलत असताना, संवाद होत असताना युधिष्ठिराने सहज प्रश्न विचारला, म्हणजे बरोबर तू 18 दिवस हे युद्ध बघितलं, मग त्याच्यामध्ये नेमका खरा पराक्रम कोणाचा तुला दिसला? कोणाचा पराक्रम खरा दिसला? कोण पराक्रमी होता? पण त्याच्यानंतर अगोदर बरोबरीचं सांगितलं, एक काम करा युधिष्ठिर तुम्हीच सांगा नेमका पराक्रम कोणा? ते म्हणे भीम तर सामान्य नव्हता, सगळे पांडवांचा नाश भीमानीच केला. आणि अर्जुनाचे बाण काय सामान्य होते का? कोणाला उडवलंय अर्जुनाच्या बाणाने? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, त्याच्यानंतर महारथी कर्ण असे योद्धे अर्जुनाने परास्त केले. मग याच्यामध्ये सर्वशक्तिमान कोण होता? तर सांगितलं अर्जुनाची या ठिकाणी सर्वात जास्त पावर होती अर्जुनाच्या बाणांनी. अर्जुनाच्या बाणांपुढे कोणीच टिकला नाही. आणि म्हणून असं सांगत असताना भीमाची, अर्जुनाची युधिष्ठिर काय करत होता? वाह करत होता बरं का. आणि अशा वेळेला बरोबर जोरजोरात हसायला लागला. आणि हसायला लागले तर यांचे चेहरेच काळवंडून गेले या 5ही पांडवांचे. आम्ही तर सांगतो ना, हा का बरं असं करू राहिला, हसू राहिला एवढा जोरात? म्हणून विचारणा केली. म्हणजे तू का हसतोय? तर त्याला सांगितलं ते कारण वेगळं आहे, तुमचं अजून अज्ञान आहे. मला इथं कोणाचाही प्रताप दिसला नाही, कोणाचाही पराक्रम दिसला नाही. फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र सगळं काम करीत होतं. अर्जुनाचा बाणही दिसला नाही, भीमाची गदाही दिसली नाही. अरे फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र सगळ्यांचं काम करत होतं. तेवढंच मला दिसत होतं. म्हणून बाबा म्हणले तुम्ही सगळं केला, मला विसरले तर चालत, फक्त नामाला विसरू नका. याच्या पाठीमागची भूमिकाच तीच होती. कारण ज्या विश्वामध्ये तुम्हाला आम्हाला जर हा भवसागर करून जायचा असेल तर फक्त आणि फक्त त्या नामरूपी नौकेमध्ये बसावं लागेल. नावाने मात्र सद्गुरु रूपी असावा. आणि हा संसार रूपी भवसागर तुम्ही आम्ही 100% तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि म्हणून मी सांगतो, सच्चिदानंद श्रीपाद बाबा अवतारी महात्मा होते. सामान्य गोष्ट नाही. किती कार्य केले बाबांनी, सोपं नाहीये. सगळेच वर्णन करतात, ते सगळ्यांना माहिती आहे. अरे आपल्याला ना साधूचा फोन आहे बाबा, आपल्याला साधूचा फोन जर आला ना, सद्गुरूचा फोन जर आला ना, तर समजून घ्यायचं आपलं जीवन कृतार्थ झालं आहे ना.
पण आपल्याला साधूचा फोन नाही येतो बरं का, आपल्याला येतो बाकीच्या सगळ्या जांजाळाचा फोन. कसं चाललंय, कसं चाललंय, कसं चाललंय, कसं चाललंय. हा मी इकडून म्हणतो खुशाले, तर खुशाले होय तुम्ही, हा खुशाले तुम्ही. आम्ही जरा ज्ञानेश्वरी खोला डोळे उघडतील, आता उघडी डोळे, आता उघडे डोळे, आता उघडे डोळे, आता तुम्ही आम्ही आता विस्तवावरती बसलेलो आहे, विस्तवावरती झोपतो ते असं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय? तर ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय खोलायचा. मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकील कोणी श्रवणी कैशी सुखनिद्रा अंथोरणी. इंगळावरती बसलेच असं वाटतंय? वाटतंय? काय नाही. एवढ्या मोठमोठ्या दांडक्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतो ते फटके मारतो मी. कोणाची आई घेऊन जातो, कोणाचे वडील घेऊन जातो, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाचा पती, अहो कोणाची पत्नी, तरी सुद्धा सुधरत नाहीत म्हटले हे. माहिती जोडीती जोडीती निष्ठुर, माहिती जोडीती निष्ठुर, माहिती जोडीती जोडीती निष्ठुर. प्रमाण दिलेत नाही यांनी, आपण असं घाबरलं पाहिजे बरं का. कोण काय, अरे काय प्रमाण आहेत. आपण विचार करण्याचा तप्त भूमीवरी चालविती पायी आणि अग्निस्तंभ बाही कवटाळविती. काय पुढे उत्तर गेल्यावर काय डोक्याचं आहे बरं का. म्हणून श्रीपाद बाबांचं वादग्रस्त प्रमाणित बाबा खांदे महाराज पायी तीर्थयात्रा घडो आणि डोकं खुशाल गाण पडो. बाबांचं वादग्रस्त प्रमाणे म्हणून परमार्थ डोक्याचा आहे, डोक्याचा. त्याच्यात बघा तुम्ही, अहो साधू संतांनी एकमेकांची किती कदर केलेली आहे. ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी सांगितलं, आणि बघा तुकोबाराय, आणि त्याच्या पाठीमागे निळोबाराय आणि श्रीपाद बाबा आहे. तुकोबाराय म्हणतात ते तुका म्हणे नेनो युक्तीची खोली, आणि म्हणून ठेविली पायी डोई. आणि त्याला बघा एकामेकाची किती कदर केली साधू संतांनी. आपली आहे का एकामेकाची कदर? अहो एका गुरुचे चेले आहेत ना, त्यांच्या शिष्यामध्ये जमत नाही. जे गुरुबंधू आहे ना त्याच्या सुद्धा जमाना. आपली करतो एकमेकाची कदर करतो, आपण करतो. बघा तुम्हाला मी सांगितलं, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून ठेवली पायी डोई. त्याला कशी कदर केली ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी मधला 5वा अध्याय 6व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलं. जो युक्तीपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, आणि तो महासुखाचा निमथा वहिला पावे. कशाच्या जोरावरती? तुम्ही मोक्षरूपी पर्वतावर सहज चढून जाशाल, पण कशाच्या? जो युक्तीपंथे पार्था. यूज बिरेन बाबा म्हणायचे बघा, सहज बोलायचे बाबा. आणि संत महात्म्यांचं सहज बोलणं असतं, आणि ते फक्त तुम्हाला आम्हाला कळालं तर बस. कळालं तर गाठ सुटली तर ते सहज बोलता. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. म्हणून मी सांगतो, जास्त आपले जे जुने अधिकारी आहेत ना बाबा संप्रदायामधले, त्यांच्या पुढे आपण जास्त वळवळ करायची नाही. काय करायचं? गाय रानामध्ये, आता सगळे तुम्ही शेतकरी दिवसभर गाय रानात चारायला जाते ना, गाय रानात चारायला जाते ना, ती दिवसभर रानात गेल्याच्या नंतर बरोबर भरा फक्त ते गवत आतमध्ये साठवीत राहते ना फक्त. आणि संध्याकाळी घरी आल्यावर खुंट्यावर आल्यावर काय करते? रवंथ करते. आणि रवंथ करत असताना सार आतमध्ये आसार पुन्हा बाहेर. बस एवढी क्रिया आहे. आपण जास्त डोकं लावायचं नाही. आपण त्यांच्या पायाजवळ बसायचं, त्यांच्या चरणाजवळ बसून राहायचं. जास्त डोकं लावायचं नाही. ते काय सांगतात ते तेवढं फक्त ग्रहण करीत राहायचं त्या गायीसारखं.
ग्रहण करीत राहायचं आणि घरी गेल्याच्या नंतर त्याच्यावर विचार आणि मंथन करायचं आणि ते केल्याच्या नंतर तुम्हाला जे चांगलं वाटतंय ना ते आत्मसात करा, ते आतमध्ये घ्या. जे तुम्हाला चुकीचं वाटतंय ते सोडून द्या ना. किती सोपी युक्ती आहे. आणि ही युक्ती तुम्हाला श्रीपाद बाबा रामदास बाबांनी सगळी ताईंनी सगळं शिकून ठेवलंय, तुम्हाला अगदी हुशार करून ठेवलंय. कसं राहायचं, कसं वागायचं, पुढे गेल्यानंतर कसं बोलायचं, इतकी काळजी करतात ते, इतकी काळजी करतात ते. कोण करते हो? विचार करा. आज आपल्या या ठिकाणी कोणाचे 25 वर्ष झाले, कोणाचे 30 वर्षाचे साधक आहे तुम्ही, आम्ही 40 वर्षाचे साधक, 35 वर्षाची गावं आहेत, अजूनही जशाच्या तशाची. आणि इकडे कीर्तनकार तुम्ही जर गेलेत ना, आज कीर्तनकार म्हणजे अशीच पांग सरकून जातात ते. परत आहे काही त्यांचा कॉन्टॅक्ट आहे? सप्त्यामध्ये कीर्तनकार जर करून गेले तर आहे का परत तरी फोन येतो का त्यांचा? कसं काय चाललंय, कसं काय चाललंय, त्यांचं तेवढंच राहतं फक्त. गेले का अहो ते पाकिट तर कमी भरलं, एवढं ठरलं होतं ना आपलं वगैरे, ते तर पाहिलं. अहो निम्या रस्त्यावर काही निम्या रस्त्यावरून परत आले, काही निम्या रस्त्यावरून परत आले. घटना घडलेल्या, आपल्याला कोणाचं नामोल्लेख करायचं नाही, आपल्याला कोणाची निंदास्तुती करायची नाही, पण संप्रदायाचे तुम्ही आम्ही पायिके म्हणून मी तुम्हाला सावध करते. त्यांचं जाऊ द्या मग. कीर्तन आणि प्रवचन चाललेत, सप्ते चालू आहे, अखंड हरिनाम सप्ते जोरात चाललेत. पण कीर्तनकार आता हल्ली असं झालंय का 100% कीर्तनकार ठरूनच कार्यक्रम करू राहिले. तुम्ही बघा, ठरवल्याशिवाय कीर्तनकार कीर्तन करत नाही. आमचं जेवढा गाडी येईल, एवढं अंतर आहे, एवढे पैसे, एवढे ठरलं, आणि मग कीर्तन जे ठरवले ती सेवा फलद्रूप होत असते का? आता वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आपल्या घरामध्ये कोणाचा तरी, आपले आई वडील कोणीतरी आजोबा गेले आणि वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला आपण कीर्तनकार बोलवतो आणि ते ठरून कार्यक्रम होतो. आता तो कीर्तनकार आले, कीर्तन करून गेले, ती सेवा फलद्रूप होईल का? होईल? काय वाटतंय तुम्हाला? ठरवले, पैसे दिले, 50,000 40,000 काय होईल त्यांनी? एकही महाराजांनी आतापर्यंत अभंग घेतला नाही, मला तर नाही आठवत बुवा. कीर्तनाचा विक्रा मातेशी गमन, भाड खाई धन विटाळतो. वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात हा अभंग घेतला. कीर्तनाचा विक्रा मातेशी गमन. पुढचं माहिती काय शब्द आहे? पुढचं कडवं काय? भाड खाई धन. काय म्हटले त्यांना? तुकोबार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या अभंगाचं शेवटचं चरण पाहतो. तुका म्हणे त्यांचे दर्शन खोटे, पूर्वजांशी नेते नरकाधारी. बघा, हरिदासाची माय मी तुम्हाला फक्त इथं ज्ञानाच्या गोष्टी सांगायला आलो नाही, मी फक्त तुम्हाला टच करायला आले, पुश करायला आले. बघा, सावधान. तुम्ही जर अशा लोकांच्या पाठीमागे लागले तर तुकोबार म्हणतात ते जाणार, पण आपले मरून गेलेले पूर्वज सुद्धा जर कुठे अडकले असतील ना, त्यांना तुम्ही आम्ही नरकाचा मार्ग मोकळा करून देतोय, इथं राहून लक्षात ठेवा. दुसरी बाजू अशी आहे की जर तुम्ही साधू संत ज्या मार्गाने गेले, सद्गुरूने सांगितलेल्या मार्गावरती जर आपण मार्गक्रमण करत असोल, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, सद्गुरूचा बोध असेल, नामाची संगत असेल आणि त्या नामाच्या चिंतनाने स्वरूपाची ओळख आणि आत्मसाक्षात्कार असेल ना, तर तुम्ही त्या चिंतनाच्या जोरावरती बसून इथं राहून तुमच्या पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग मोकळा करून देऊ शकता. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. कोणाला मार्ग सोपा आहे? कोणाला मार्ग सोपा आहे? दुसरी बाजू मी सांगितलं, ज्या पद्धतीनं आपण जर तसा परमार्थ केला, त्या वाटेवर जर गेलो तर चिंतनाच्या जोरावर, नामस्मरणाच्या जोरावर त्यांची सोडवणूक करू शकतात. जर कुठे अडकले असतील तर 100% मातृ पितृ भ्राता
सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर ठेव ओमला. चतुर्भुज कोणी? भगवान विष्णू चतुर्भुजे, आणि त्यांच्या लेवलला तुम्ही त्यांना नेऊन बसू शकतात. ही भगवंताच्या नामाची ताकद आहे, हा नामाचा महिमा आहे. आणि म्हणून मगाशी बोललो, तुम्ही आम्ही या भवसागरामध्ये आहे अडकलेलो आहोत. क्षणाक्षणाला अशा उंच उंच लाटा उसळतात ते गोरख भाऊ. आणि आपण जर म्हटलं या लाटा थांबतील मग जाऊ, या लाटा थांबतील मग जाऊ, लाटा थांबतील का? लाटा थांबतील. आणि त्या लाटा कशा आहेत तुम्हाला माहिती? समुद्राचं काम कसं आहे? भवरूपी सागरामध्ये आहेत ना तुम्ही, आम्ही अडकलेत आहे ना, अडकलेत ना. पण समुद्राने सुद्धा लय गमजा नाही मारायचं बरं का. पृथ्वीवर पाणी किती आहे? 71%. म्हणजे विचार करा, पृथ्वीच्या डबल पाणी आहे, बरोबर आहे ना. पण समुद्राचं इतकं पाणी आहे, इतकं पाणी, पण त्या समुद्राने सुद्धा गमजा नाही मारायच्या. तो वरी रे तो वरी समुद्र करी गर्जना, जव नाही देखिल्या अगस्ती ब्राह्मणा. जोपर्यंत अगस्ती ब्राह्मणासारखीची गाठ पडत नाही ना, तोपर्यंत सागराने सुद्धा गमजा मारायचा आहे. तो वरी रे तो वरी शोभतीला गाला, जव नाही हिरा प्रकाशिला. गारगोटीचं अस्तित्व कुठपर्यंत आहे? अरे जोपर्यंत मार्केटमध्ये बाबा हिरा येत नाही, मला श्रीपाद बाबांसारखा, रामदास बाबांसारखा हिरा जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत गारगोटीचं अस्तित्व आहे. लक्षात ठेवा, तोपर्यंत एकदा का मार्केटमध्ये हिरा आला रे आला का गारगोटीचं अस्तित्व संपलंय. तो वरी रे तो वरी शोभतील दीपिका, न उगवता एका भास्कराचे निया. आकाशामध्ये रात्री चांदण्या दिसतात ना तुम्हाला, आम्हाला किती छान छान वाटतात. ते लुकलुक करतात ना ते तारे, आणि खाली पण येतात ते गुरुत्वाकर्षण बल राहतं ना, त्याच्या माध्यमातून येतात. विज्ञान शिकलोय आपण. ते तारे किती छान छान लुकलुक करतात, आपण बघितले तर. पण त्या चांदण्यांचं लुकलुक करायचं किती किती वेळ आहे? न उगवता एका भास्कराची निया. जोपर्यंत सूर्य येत नाही, उगवत नाही, तोपर्यंत त्या ताऱ्यांनी लुकलुक करून घ्यायचं. एकदा का सूर्य उगवला रे उगवला का त्या ताऱ्यांचं अस्तित्व संपत नाही. तसं तुकोबराय म्हणतात ते, तो वरी रे तो वरी संतत्वाच्या गोष्टी जव नाही भेटी तुक्यास रे. अरे तोपर्यंत गमजा मारून घ्यायचा माझ्या तुक्यासारख्याची. जोपर्यंत गाठ पडत नाही ना संतत्वाच्या गोष्टी, तुम्ही आम्हाला सांगतात का, तोपर्यंत गमजा मारायचा आहे. म्हणून सांगतो, आपला बाबा, आपले बाबा जे आहेत ना, सामान्य महात्मे नव्हते. बाबांचं कार्य अविस्मरणीय कार्य, अवताराला आलेला महात्मा होता. एवढं कार्य. आणि श्रीपाद बाबांच्या कृपेने या भवरूपी सागरामधून बरेच तरुण गेले. किती तरुण गेले, गिनती नाहीये, एवढे तरुण गेले. बाबांनी महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर हा नामाचा प्रचार प्रसार केलेला आहे. लक्षात ठेवा. अवताराला आला धर्मरक्षणाला, अवताराला आला धर्मरक्षणाला, प्रेम दिला तू बंगाला रे. वेडा भक्ताची वेडी माया रे भाऊराया, वेडा भक्ताची वेडी माया रे भाऊराया. अवताराला आला धर्मरक्षणाला, प्रेम दिला तू बंगाला रे. वेडा भक्ताची वेडी माया रे भाऊराया, वेडा भक्ताची वेडी माया रे भाऊराया. काय होतं त्यात आहे ना. होय होय मंडळी, ज्या वेळेला कीर्तनामध्ये या अष्टसात्विक भाव साधकाला, महिला असो कोणी पुरुष असो जर होतात ना, त्याला तुम्ही आम्ही अवस्था म्हणतो. अशा वेळेला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे भाव होत असताना कीर्तनकाराने याच्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे, ह्या गोष्टी थोडा दुजोरा दिला पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला? कारण हे झाल्याशिवाय परमार्थ सफलच नाहीये. मुक्तामध्ये आईशे झाली या वाचोनी, परमार्थ शीन वाटत असे जा. अरे याच्याशिवाय परमार्थ कुठं सफल आहे का? एका जनार्दनी आईशे अष्टभाव, एका जनार्दनी आईशे अष्टभाव. आणि म्हणून मी नेहमी सांगतो,
साधकांनी जास्त सावध राहायला पाहिजे. ज्यांना अनुभव तर तुम्ही आम्ही सुज्ञान आहोत. कोण आहोत आपण? आता अज्ञानी नाही राहिलो, बालिश नाही राहिलो, नाम मिळालंय तुमच्याकडं, आमच्याकडे नाम तत्व आहे. तुम्ही आम्ही जास्त सावध राहायला पाहिजे. आणि हेच ज्ञानेश्वरीमध्ये 13वा अध्याय ज्ञानेश्वरीचा सांगतो. नवल अहंकाराच्या गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे नाहीये. म्हणून मी बोललो घरामध्ये तुम्ही आम्ही. आणि या भवसागराची लाट क्षणाक्षणाला किती उंच आहे तुम्हाला माहिती आहे. आपल्याला जायचंय बरं का. हा प्रत्येकाला आता तुमच्या ह्या ती पत्रिका आपण पाठवली ना, कुठे गेले विजय भाऊ? आपल्या पत्रिकेवर एक ओळ टाकली तुम्ही ज्ञानेश्वरीची. अस्तेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी पहिलं. किती जण आहे? अस्तेच्या महापुरी. आस्था म्हणजे काय? आस्था म्हणजे काय? आस्था म्हणजे ब्रह्म. तिकडं त्या पलीकडे ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही बरं का, लक्षात ठेवा. अस्तेच्या महापुरी त्या बाजूला भगवान परमात्मा आहे, ब्रह्म आहे. आणि तिथं निघता ते रिगतात कोट्यानेवरी. अहो सगळ्यांनाच उडी मारायची त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा. परिप्राप्तीच्या पहिलं तरी. आता विचार करा किती संप्रदायामध्ये जेवढे लोक असतील, संप्रदायाचे पाईक असतील, बाकीच्यांचा तुम्ही विचार सोडून द्या. बाकीच्यांचे 140 करोड आहे. आपल्या भारतापुरताच विचार करू आपण. बाकीचे सगळे सोडून द्या. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, जे संप्रदायाचे सेवक आहे, असे किती लोक असतील? असे किती लोक असतील? मी तर म्हणतो 10% सुद्धा नसतील बरं का पूर्ण भारतामध्ये. आणि याच्यातून निवड आहे. लक्षात ठेवा. मग तुम्ही आम्ही जातोय का? कोण पोचणार आहे का? हजारो म्हणून आपला एखादा जाणार आहे तिथं. मग आपली काय गणती आहे? कशा त्या महापुरामधून तुम्हाला आम्हाला तरुण जायचंय. आणि त्या लाटा कशा आहेत माहिती का? तुम्हाला सांगून जातो. ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय बघा तुम्ही. ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये 19 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलं. पै एरवी ब्रह्मपणाची भडसे झळंबती सत्य लोकीचे हुडे आणि घाये गडबडती धोंडे ब्रह्म गोळकाचे. त्या भव नदीची उसळी लाट इतकी जबरदस्त आहे. बाबा म्हणतात ते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते, त्या लाटे ती जी लाट उसळती ना, तर ती कुठे जातीये? पै पुनरावृत्तीचे ने उघडे ती सत्य लोकाच्या बुरुजावरती जाऊन आदळते ती लाट बर का. आणि त्या लाटेच्या झालेल्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते. आणि तुम्हाला आम्हाला असं वाटतंय का या 2 हातांच्या बाहुबळावरती आपण तरुण जाऊ म्हणून? जाऊ का? 2 हातांच्या बघा. आता मी त्याच्यात अजून तुम्हाला बाबा म्हणायचे. भव नदीचे पाणी रे गळ्या भलतेच ओढीते. आता इथं बाबा म्हटले भल्या भल्यांच्या खाली अंडरलाईन करा. म्हणून बाबा म्हणायचे साधक सोन्याहून पिवळे. साधक भल्या भल्यांच्या लिस्ट मध्ये येत नाही बर का. भल्या भल्यांच्या लिस्ट मध्ये इथले येतात ते लक्षामध्ये. म्हणून भल्या भल्यांच्या खाली अंडरलाईन करा. भव नदीचे पाणी रे गळ्या भलतेच ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना आधी आसडीते. आणि मग उलथून पाडीते. बघा. आणि मग तुम्हाला सांगू इतकी सोपी युक्ती सांगितली. म्हणून बोलतो बघ ज्ञानेश्वरी वाचा. ह्या जर उंच उंच लाटा आहेत ना, या खतरनाक लाटा आहे, यांच्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल, तुम्हाला उडी आम्हाला सगळ्यांना उडी मारायची.
एकदा बरं का, उडी मारायची हे तुम्ही डोक्यात ठेवा. म्हणून सांगतो, तुम्ही आम्ही ह्या 2 हातांच्या भाऊ बळावरती हा भवरूपी सागर तरून जाऊ शकत नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. गौरव भाऊ, ज्ञानेश्वरीच्या 7व्याच अध्यायामध्ये खाली 14व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये पाठीमध्ये या ते म्हणले, एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जोळ. बरेच कीर्तनकार माया जाळ म्हणतात. ते माया जाळ नाही, माया जोळ. जळ म्हणजे पाणी. तुम्हाला आम्हाला ह्या भवरूपी सागरात तरून जायचं असेल ना, तर एकच लीला इथं. कोण? एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. कुणाला? तया आईलीच थडी सरले. पाणी ऑटोमॅटिक सरणार. दोन्ही थड्यांचं पाणी ऑटोमॅटिक तुमचं निघून संपून जाणार आहे. इतकी सोपी. जे मगाची उसळी मारित होतं ना, ते कोणासाठी लक्षात ठेवा. मार्ग पण सांगून दिलाय. नुसतं असं नाहीये. म्हणून त्यांनी सांगितलं, तया आईलीच थडी सरले माया जळ. पण हे मायाजळ बाबा 100% बाजूला होणार, काही शिल्लक राहणार नाही. रस्ता मोकळा करून देणार आहे. पण कधी? त्याच्या पुढची ओळ पहा तुम्ही. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे काशे गाडे तया आत्मनिवेदन तराडे आकळले. कोणाच्या जोरावरती? आत्मनिवेदन तराडे आकळले. जे सद्गुरु तारू पुढे आणि अनुभवाचे काशे गाडे. म्हणून महात्मा अनुभव संपन्न पाहिजे. नुसता वरवर नको, त्यालाही तो अनुभव आलेला पाहिजे. आणि म्हणून साधू संतांनी आधी केले आणि मग सांगितले ना बाबांनो. म्हणून हा परमार्थ अनुभवाचा आहे. म्हणून सांगतो, ज्ञानेश्वरी वाचा, तुमचे डोळे उघडतील बरं का. आणि मग अशा मार्गाने जर तुम्ही आम्ही गेलो तर 100% त्यांनी सांगितलं, तुम्ही आम्ही तर तरुण गेलोच म्हटले. आम्ही तरुणच गेलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ना, अरे ज्ञान देव म्हणे तरलो तरलो. कोणाच्या कृपेनं? ज्ञानेश्वर महाराज कळले किती जणांना कळले माहित नाही मला. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी किती जणांना कळले. अरे ज्ञानेश्वर महाराजांचा मनाचा मोठेपणा पहा तुम्ही. ज्ञानेश्वरी मध्ये दिसून येतो. 18व्या अध्यायामध्ये पहा तुम्ही. 78 क्रमांकाच्या श्लोकामध्ये म्हणतात ते ज्ञानेश्वरांची बघा मनाचा मोठेपणा. एवढं सगळं केलं तरी सुद्धा त्याने इथं नुसतं कीर्तन आहे आपलं नाही बरं. हे अभंग आहे आपला नाही कीर्तनकाराचा. त्याच्यानंतर हे भांडवल आहे आपलं नाही महाराज. तरी कीर्तन 1 तास 2 तास करतो तरी आपली क्वालिटी जायत होती ना. आपलं इथं काय आहे का? काहीच नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींचा मनाचा मोठेपणा दिसून आला. ज्ञानेश्वरीच्या 18वा अध्याय 78 क्रमांकाच्या श्लोकामध्ये ते म्हटले, वाचोनी पढे न वाची न सेवा ही जाणे स्वामीची आईशी या ग्रंथाची योग्यता मज काय असे. बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. ते म्हटले, मी तर कधी शाळेत गेलो नाही, मी तर कधी मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही. आणि एवढ्या ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र आणि सामर्थ्यवान असणाऱ्या ग्रंथाची निर्मिती करण्याची योग्यता माझी कुठून आली? हे सामर्थ्य माझ्यामध्ये कुठून आलं? त्या ओळीच्या पुढची ओळ पहा का बाबा तुम्ही. ते म्हटले, वाचोनी पढे न वाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐशी या ग्रंथाची योग्यता मज काय असे. त्याच्या पुढची ओळ फार महत्वाची टाकली. आठवती कोणाला? नाही नाही आठवती कोणाला? कोण मदत करते? महाराज अडकलेत बर का. त्याच्या पुढची ओळ विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल कशासाठी माहिती का? यांना सगळ्याला कामाला लावून द्यायचं आणि तेवढ्या वेळात आठवायचं आणि असं आठवून आठवून मग तुम्हाला सांगायचं काम चालू आहे. पण बाबा म्हटले, लेकरू माझं घाटात अडकलं बर का. धावत आले बाबा. परी साचची गुरुनाथे निमित्त करोने माते आणि प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाना. कोणे 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 बघा ज्ञानेश्वर महाराजांचा मनाचा मोठेपणा. ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती केली, पण कशाच्या जोरावरती? परी साचची गुरुनाथे माझ्या सद्गुरु निवृत्ती दादांची
संपूर्ण कृपा माझ्यावर झाली आणि ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची निर्मिती करण्याचं सामर्थ्य माझ्यात आलं बरं का. माझं काही नाहीये इथं ज्ञानवाला म्हणतात ते, फक्त मला निमित्त मात्र केलेलं आहे. किती मनाचा मोठेपणा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि हे गोष्ट तुमच्या आमच्या लक्षात आली पाहिजे. असे संत महात्मे ते म्हणतात, ते ताई मगाशी बोलल्यात ना का आता ते ज्ञानेश्वर महाराज होते, ते तुकाराम महाराज होते, आता तसले राहिले का महात्मे, आता तसे संत राहिलेत का? आता काही खरं आहे का? धर्माचे रक्षक तेची विष्णूचे अवतार झाले आहेत, पुढे होतील हे देणे ईश्वराचे. तुमच्या आमच्या काय हातात आहे? काहीच हातात नाही तुमच्या आमच्या हातामध्ये. लक्षात ठेवा, सगळे त्याच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेनं तुम्ही आम्ही चालतो बोलतो. इथं किती छान छान प्रवचन झाले, किती छान छान कीर्तन झाले. हे काय कुठून पाठपाठांतर करून आले गोरख भाऊ? अहो हे आतून बाहेर येत असतं, ते आतलं ते बाहेर येत असतं बरं का आपोआप. पण कशाच्या जोरावरती? वेदाची वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून शरण आलो. आणि म्हणून ह्या मला पकडायचं ते पकडा. फक्त एकच तत्व इथं फक्त शिल्लक, ते म्हणजे फक्त आणि फक्त असणार भगवंताचं नाम. सगळी पावर नामाची बर का. 4 युग, 4 सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सत्य युगामध्ये ध्यानाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती, त्रेता युगामध्ये यज्ञाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती, द्वापार युगामध्ये पूजेच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती. पण आता हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये सगळी साधनं बाद झाली. कलियुगामध्ये कशाच्या जोरावरती, कशाने? कलियुगी केवल नाम आधारा, सुमीर सुमीर नर उतरे पाराबास. कलियुगामध्ये एकच साधन, ते पॉवरफुल तत्व म्हणजे भगवंताचं नाम. आणि ते नाम कसं आहे, ते नाम केवढं आहे. इथं आता जर तुम्ही पाहिलं तर पंचतत्व आहेत, बरोबर ना? पंचतत्वामध्ये सगळ्यात विशाल जे मोठं तत्व आहे कोणतं आहे? आकाश तत्व. आता कोणते दिवस चालू आहे? उन्हाळ्याचे. आता याच्या पाठीमागं कोणते दिवस गेले? कोणता ऋतू गेला? हिवाळा गेला. आता हिवाळ्यामध्ये जर माणसाला झोपायचं ठरलं, हिवाळ्यात माणसाला झोपायचं ठरलं तर कशाची गरज आहे? अंथरुणाची आणि पांघरुणाची. आता अंथरुण किती कसं असतं तर चालन, पण पांघरुण हिवाळ्याच्या दिवसात कमीत कमी जेवढा माणूस आहे त्याच्या दीडपट तरी असावं. का माहिती का? थंडीचे दिवस इकडून खोसून घेतो, इकडून खोसून पाया खालून डोक्या खालून असा गोळा करून घेतो ना, म्हणून त्याच्या कमीत कमी 1.5 पट तरी पांघरून पाहिजे. तुम्हाला आम्हाला पांघरून कशाचं आहे? आता मला एक सांगा, हे आकाश तत्व एवढं मोठं आहे, एवढं विशाल आहे, याला जर पांघरून टाकायचं आहे का? असं काय आहे? आकाशाला पांघरून घालते का? एवढं मोठं आकाश तत्व विचार करा ना तुम्ही. याला झाकता येईल? शक्य आहे काही गोष्ट? याला झाकता नाही येणार या आकाश तत्वाला? काही झाकता? काय वाटतं? काय असं आकाशाला कशाचं पांघरू? गगनावने वार रामा हे गगनावने वार Thank you.
ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनहुनी वाढ काय आहे नाम तत्व एवढं विशाल आहे ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय 22व्या क्रमांकाच्या श्लोकात जा सुरुवातीला खालून 2 नंबरची ओळ आहे पै वेदांचे बहुवस्पन देखे चिना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरून होय देखा बघा कशी कदर केली एकमेकांची साधू संतांनी प्रमाण कसे जुळते मिळते कोणी कोणाला बाद केलेलं नाहीये ज्ञानेश्वर महाराज चुकीचं ठरले नाही तुकोबारांनी कधी तक्रार केली नाही का तुम्ही कमी विचार केलाय का या संत महात्मे एवढे एकमेकाची कदर का करत होते कारण परमार्थ एकाच जातीचा होता ना तेच नाम त्याच नामाचा महिमा सद्गुरु कृपेनं चालत आलेलं जे आहेत ना तत्व ते एकच होतं वेगळं नव्हतं अनुभव सारखाच होता म्हणून त्यांच्या मुखातून निघालेले आनंद अभंग ज्ञानेश्वरी सगळं एकच आहे काही वेगळं नाहीये म्हणून पै वेदांचे बहुवस्पन देखे चिना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरून होई देखा कशाच आहे आणि गगनाला लपंडाव जर खेळायचा असला ना तुम्ही आम्ही लपाछपी खेळलो जुनी आपले अजूनही पोर लहान पोर खेळतात तुम्ही गावामध्ये पुढे गेले तर लपाछपी खेळत असताना 7-8 पोरं असायचे 8-10 पोरं असायचे त्याच्यामध्ये आणि ते बाकीचे एकावर राज्य यायचे बरोबर ना आणि त्याला गेले का ते बाकीचे जायचे सगळे लपायचे गावामध्ये मग ते बघा कोण भिंतीच्या आड लपतंय कोण घराच्या आड लपतंय कोण झाडाच्या आड लपतंय तो कोण गाडीच्या आड लपतंय कोण कशाच्या आड लपतंय कोण कशाच्या आड लपतंय बरोबरच ना आणि मग यानं जायचंय शोधायला तुम्हाला माहितीये तसं ह्या गगनाला या आकाशाला जर लपंडाव खेळायचा असला तर हे कोणाच्या आड जाऊन लपतंय कोणाच्या तुमच्या स्वरूपाच्या आड जाऊन लपतंय बरं का तुमचं स्वरूप मी तुमची सांगून देतो तुम्ही केवढे बाबा म्हणायचे तुका केवळा केवळा तुका आकाश एवढा ते म्हणायचे तुम्ही काय पोटा खालून आले बाबा म्हणायचे तुका आकाश एवढा तुम्ही पोटा खालून आले अरे तेवढेच आहात तुम्ही सुद्धा म्हणून लक्ष ठेवा इतकं स्वरूप तुमचं आमचं विशाल आहे त्याच्या आड हे आकाश तत्व लपतंय इतकं मोठं तुमचं आमचं स्वरूप आहे फक्त आणि फक्त त्याची ओळख करून घ्यायची त्याची जाणीव करून घ्यायची त्याचा अनुभव घ्यायचा इतका सोपा परमार्थ आणि म्हणून सांगितलं नामच एक तत्व असं आहे का ते ह्या जगामध्ये विशाल आहे त्याच्या नामाच्या चिंतनाने तुम्ही सुद्धा हा भवसागर तरुण जाऊ अभंगाच्या पहिल्या नामाचे चिंतन
चिंतवन प्रगट पसारा असा आलं ते करा जे बोला सर्व कार्यकर्ता हरी बोला. मग आता मला एक सांगा, मगाशी बोलल्यात ना बरेच जण कीर्तनामधून सांगून गेले प्रवचनांमधून, नाम हे गुह्य आहे, ते संतांकडे आहे, ते तुम्हाला कुठं लिहिलेलं दिसणार नाही. आणि असं असणारं नाम काय आहे हे निर्देशित करतो फक्त मी तुमचा पेपर तपासायला आलेलो. ज्याचं त्याचं आत्मपरीक्षण ज्याने त्यांनी करायचं. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. ज्ञानदेव म्हणा नाम जपा. आता हरीचे याच्या खाली अंडरलाईन करायचे. ज्ञानदेव तुम्ही सगळे सुज्ञ आहात म्हणून सांगू राहिलो. ज्ञानदेव म्हणा नाम जपा हरीचे का हरी हरी, बरोबर ना. एक गाव आम्ही विठोबाचे, विठोबा विठोबा का विठोबाचे. नामा म्हणे नाम केशवाचे. केशव केशव का मग केशव केशव किती दाशी पाहिलेला 15 दमडीला 16 आहेत ना. नामा म्हणे नाम केशवाचे येशी. जन्मोजन्मी असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाकडे नाम येईल श्रीरामाचे. श्री रामाचे म्हणून हे जे धर्म मार्तंड जे आहेत ना, यांनी तुकोबारायांतले गाथ्यातले अभंग सुद्धा बाद केलेत बरं का गोरख भाऊ. तुम्हाला नाही तर सांगून देतो, आज ज्यांच्याकडे तुकाराम गाथा असेल ना तर त्यांनी हा अभंग मला उद्या फोन करून सांगा, महाराज हा अभंग तो दिसतोय आम्हाला आणि त्याचा नंबर सांगा बरं मला घरी जाऊन कोणाकडे असला तर. राम 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 अवघेची म्हणती कुणी न जाणती आत्मा राम. राम हा कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्मा राम. रामाशी आत्मा राम ठावा असता का शरण जाता वशिष्ठाशी. आणि त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे तुका म्हणे राम तुझा तुझ पाशी विचारून घेशी गुरुमुखे. हा अभंग शोधा बरं घरी जाऊन आहे का गात्यामध्ये. किती नंबरला आहे तेवढं मला उद्या फोन करून सांगा. अहो बात केले ती अभंग कुठपर्यंत मजल चालली याची विचार केला तुम्ही. कुठपर्यंत मजल चालली हे अनुभवाचं यांना सहन होत नाही बरं का. आणि बा गोरख भाऊ हे जर आत्म्याविषयी तुम्ही आम्ही जर बोललोत ना, यांच्या खालून गुडाला आग लागेल. बघा मी काय सांगतोय, मी मोगम नाही बोलत ना तिथं. बघा तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलतोय, रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्ही आत्म्याविषयी बोलायला गेले, स्वरूपाविषयी बोलायला गेले ना, तर नामाविषयी बोलायला गेलेत ना, तर यांच्या खालून गुडाला आग लागेल की आग. हे मी बोलत नाही. ज्ञानेश्वरी तुम्ही बघा, लिहून घ्या बरं का, लिहून घ्या. ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये बा सुरुवातीला सांगून गेले ज्ञानेश्वर महाराज. काय सांगून गेले. आणि आत्मा गोचिरू आहे. वा टाळ्या वाजवा बरं, जोरदार टाळ्या वाजवा. गजर झाला पाहिजे, गजर असं मजा नाही आली. आणि आत्मा गोचिरू होय ऐशी एक विद्या आहे आणि ते ऐकून डौरव आहे विध्वंसी जो. आणि आत्मा गोचरू, गोचरू या शब्दाचा अर्थ आत्म्याविषयी ओळख. नाही तर ज्ञानेश्वरीचं मी सांगितलं 13वा अध्याय 11व्या क्रमांकाच्या श्लोकात लिहून घ्या. लिहून नुसते बसू नका तुम्ही. आणि आत्मा गोचरू या शब्दाचा अर्थ असा होतो आत्म्याविषयी प्रचिती, आत्म्याविषयी अनुभव, आत्म्याविषयी ओळख. ऐशी एक विद्या आहे, त्या आत्म्याविषयी ओळख प्रचिती अनुभव आणून देणारी एक विद्या आहे, त्याला भगवंताचं नाम असे म्हणतात. आणि हे ऐकोनी डौरव आहे विध्वंसी जो. आणि असं ऐकल्याच्या नंतर यांची तळपायाची आग मस्तकामध्ये जाते. हे सोडून काढलं आत्मा आणि नाम आणि ही अवस्था बघा. आणि मी ज्ञानेश्वरीचा तुम्हाला पुरावा दिला, घरी जाऊन बघा. एक जरी खाली वर झालं ना आणि मला फोन करा, म्हणून सांगतो आत्मा हेच देव आहे. आत्मा हाच शाश्वत आहे. आत्मा हाच सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. किंवा जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. हे जे आतमध्ये असणारं चैतन्य जे आहेत ना
हा त्याचीच सगळी लीला आहे, सगळं त्याचीच व्याप्ती आहे, सगळं त्याचाच आधार आहे. तुमचं आमचं काही नाही. म्हणून देवाच्या बाबतीत जर गेलो ना आपण, पाषाणाचा देव बोलतो भक्ताशी, सांगती ऐकती दोन्ही मूर्ख. जा अरे देव देव करून शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण जेते. देवे निर्मिली एक स्थिती, तिचे पोटी पाषाण होती, तया सिद्ध देव म्हणती विवेकहीन. अर्थ सांगून जातो. देवे निर्मिली एक स्थिती, स्थिती म्हणजे पृथ्वी. भगवंताने एक पृथ्वीची निर्मिती केली, तिचे पोटी पाषाण होती. पाषाण म्हणजे काय बाबा? दगड. या पृथ्वीच्या गर्भामध्ये काय दगड. आणि तया सिद्ध देव म्हणती विवेकहीन. मग देव कुठे? आपण दगडाला देव समजतोय ना, आणि मग खरा देव कुठे? कळाला? कळाला? आला अनुभव खऱ्या देवाचा? कुठे देव? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पत्ता सांगितला. 15व्या अध्यायामध्ये 15व्याच क्रमांकाच्या श्लोकामध्ये 1 नंबरची ओळ. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू गामी. पण त्या देवाची प्रचिती अनुभव नुसतं एवढं म्हणून नाही. पुढची ओळ सुद्धा पहा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात. अंतकरणामध्ये असणारा जो आत्मा आहे त्याला वस्तू या शब्दाने भगवंत ज्ञानेश्वर महाराजांनी संबोधित केलंय. आणि एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, म्हणजे त्याची ओळख करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? जो तुमच्या हृदयामध्ये आहे ते पुढची ओळख पहा तुम्ही. परी संतांसवे बसता योग क्रिया पैसता, आणि गुरु चरण उपसिता वैराग्येशी. ज्ञानदेव म्हणे आवाज आला काय कळायलाच मार्ग नाही. बघा इकडे किती आता हे टेक्नॉलॉजी बघा किती फास्ट निघत आहे ना. छान. आणि म्हणून महिमा सगळा नामाचा आहे बरं का. काहीच नाही, काहीच नाही. तुम्हाला सांगतो एक नाम तारी बाकी सब दुकान. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जी आहे. ज्याच्याकडे नाम आहे ना, सद्गुरूच्या कृपेनं ज्याच्याकडे नाम आहे ना, त्याला काळ सुद्धा टच करू शकत नाही. बाबा ट्रॉफिक लागू द्या सगळ्या गाड्यांना. हायवेला ट्रॉफिक लागते ना, हायवे जाम होतो ना गाड्यांची. ट्रॉफिक लागू द्या सगळ्या गाड्यांना. कितीही ट्रॉफिक लागली, किती जाम झाली ना, पण ॲम्ब्युलन्सला कसं काढून देतात ते? होय, ॲम्ब्युलन्सला काढून ठेवतात ते. कितीही ट्रॉफिक असली तरी ॲम्ब्युलन्सला जसं काढून देतात ना, तसं तुम्हाला काढून घेणार बरं का. अलगद जाऊ द्या हो, एसी टापलं घ्या काढून. एवढी पावर आहे बरं का नामाची. काय सांगितलं? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मी तर म्हणतो माथ्यात पाय दिला, पण मी तर म्हणतो तुकोबारांचे चरण कमल मस्तकावर घेण्यासाठी सुद्धा काळाने डोकं पुढे केलं. आपलं मस्तक तुकोबारांचे चरण कमल आपल्या डोक्यावरती घेण्यासाठी काळ सुद्धा नतमस्तक झालाय. लक्षात ठेवा. इतकी योग्यता आहे नामाची, इतकी योग्यता आहे तुकोबारांची. काळ सुद्धा काळ गुलाम करीसला. लक्षात ठेवा. आणि म्हणून यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामा.
ज्याच्याकडे नामरूपी शस्त्र आहेत ना त्याच्या गावाच्या शिवेच्या आतमध्ये सुद्धा येण्याची ताकद नाही, परमिशन नाही. काळाच्या यमाचे जे दूत आहेत ना त्यांना परमिशन दिलेली नाहीये. काय बोललो मग, यम धर्म सांगे दूता तुम्हा नाही ते सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. इथं नुसतं मेळाव्यापुरतं नाही, 8 दिवस सप्त्यापुरतं नाही, सदा घोष नामाचा. तुमचं चिंतन सतत चालू पाहिजे. एका दिवसामध्ये 21,600 वेळा श्वास घेतोय जातोय 24 तासामध्ये. एक सुद्धा श्वास रिकामा जायला नाही पाहिजे. त्याला म्हणतात सदा घोष नामाचा. तुका म्हणे काळा हन तोंड राम बाणे भाता भर हरी राम बाणे भाता भर हरी राम बाणे. आणि पुढची ऑर्डर काय दिली माहिती का? पुढची ऑर्डर, नका जाऊ तया गावा याची तुम्ही आम्ही कोण काय सांगते ऐकू नका बरं का. लक्षात ठेवा, आपली बुद्धी दिली भगवंताने तुम्हाला, आम्हाला विवेक दिलाय, विवेक जागरूक ठेवा. पुण्य फळले बहुत पिता पुण्य फळले बहुत पिता पुण्य फळले बहुत पिता भाग्य उदयाचा कसा भाग्य उदयाचा कसा भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख कैसा झालो सन्मुख कैसा झालो सन्मुख कैसा झालो सन्मुख कैसा आज छिटले माझे कोडे 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 नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन घ्यावा घरटी तिथे भगवती संतांचं येण्याचं प्रयोजन आहे. काय सांगतो मी, संतांचं येण्याचं प्रयोजन आहे. धर्माची वाटमोडे अधर्माची शिगचडे तई आम्हा येणेकडे संसार स्थिती. आम्हा गा संसारी येणे हरिभक्ती नामस्मरणे जड मोड उद्धरणे नामस्मरणे करूया. आणि ते म्हटले सगळ्या गोष्टीचा वापर करतात बरं का, साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीचा संत वापर करतात. ते म्हणे जर भक्तीमध्ये जर कोणी घोटाळा केला यांचं सुद्धा आम्ही काम करतो बरं का. आता समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि इथे एखादं शेत आहे आणि ते शेत असं ते एकदम त्या महाराज एखाद्या कोणाचं शेतकऱ्याचं शेत आहे आणि ते असं बहरलेलं आहे बरं का. पीक आलं एकदम हिरवगार बाबा महाराज टवटवीत आणि तोडणीला आलेलं आहे ते बरं का पीक. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्यामध्ये जनावर डुकरं घुसली तर हिरवगार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढी ठेप ठेवली, तोडणीला आलं आणि जर त्याच्यात डुकरं घुसली जनावर घुसली तर शेतकरी काय म्हणजे जय हरी बाजूला व्हा, जय हरी बाजूला व्हा असं आहे ते. तुका म्हणे तेथे आधमाशी तो आधमच पैजराचेच तिथे काही काम नाही. मग लक्षात ठेवा. म्हणून गोडी गुलाबीची भाषा तिथं चालणार नाही. म्हणून तुकोबार म्हटले नाना मते पाषांड कर्मताता अति बंड तयाचे ठेचणे तोंड हरिभजनी नाताळाचे
अवताराला येतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. विठोबा रखुमा Swami
100% तुकोबारे म्हणतात ते सोडविलं माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली आहे. हा तेवढा फक्त नामावरती सद्गुरूंवरती विश्वास पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे. ज्या वेळेला तुमचा आमचा विश्वास ठाम असेल ना त्यावेळेला विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता लक्षात ठेवा. आणि म्हणून तिसरं चरण सांगतं गुण दोष नाही पाहता कीर्तनी. आता हे दोन शब्द आहेत बाबा शेजारी शेजारी, गुण आणि दोष, बरं का. तसं दोन्ही जर शब्द पाहिले तर विरोधाभासी. सहज जर तुम्ही आम्ही थोडंसं आपल्या मनाने जर विषय ठेवला तर गुण आणि दोष, गुण म्हणजे चांगलं आणि दोष म्हणजे वाईट, सहज आहे आपल्याला कळलं असं नाही का. तर हे दोन विषय आहेत, गुण म्हणजे चांगलं. आता बघा कीर्तनामध्ये पखवाद वाजवणं हा गुण आहे. छान पखवाद वाजवतोय, पखवादे आहेत ना खूप छान सुंदर पखवाद वाजवतायत, काय आहे गुण आहे, चांगलं आहे, बरोबर आहेत ना. पण हाच मृदुंग जर तुम्ही तमाशात वाजवला तर वाईट आहे ना. तमाशात मृदुंग काय होईल, दोष आहे, बरोबर आहेत ना. गायन करणं कीर्तनामध्ये चांगलं आहे, गुण आहे. परंतु मला काहीतरी खूप चांगलं गायन येते म्हणून दुसऱ्याला कमी लेखणं हा काय आहे, दोष आहे. आपल्या ताई नेहमी सांगतात पुरणपोळ्या करायच्या होत्या मग पांढरी साडी घालायची काही गरज. पुरणपोळ्या करायच्या होत्या तर मग पांढरी साडी घालायची काही गरज होती का. मग त्याला ताई म्हणतात ती कोण असायला पाहिजे, त्याला कोण म्हणतात जी छान छान पुरणपोळ्या करते, मांडे करते, तिला काय म्हणतात ते, जी छान स्वयंपाक करते, जिच्या हाताला आपण म्हणतो ना ह्या ताईंच्या हाताला खूप चव आहे बरं का. म्हणजे त्यांच्या केलेल्या स्वयंपाकाला खूप चव आहे, बरोबर ना. खूप छान स्वयंपाक करतात ते. कोण XYZ कोणते त्यांना आपण काय म्हणतो, हा. मग छान छान स्वयंपाक करून दुसऱ्याला खाऊ घातलं आणि त्यांनी आनंदाने तो ग्रहण केल्याच्या नंतर तिला जशी त्या ठिकाणी तिला बरं वाटतं ना, तिला काय म्हणतात ते सुगरण. चांगला स्वयंपाक करणं हा काय आहे, महिला मंडळ, चांगला स्वयंपाक करणं काय आहे, गुण आहे, बरोबर आहेत ना. पण पाहुणे आल्याच्या नंतर थंडी वाजून येणं, पाहुणे घरी आलेच आणि थंडी वाजून येते मग दोष येते का, आली का नाही. तुम्हाला स्वयंपाक खूप छान करते, खूप सुगरण आहात तुम्ही, पण पाहुणे आल्यावर मग थंडी वाजून येते, ते काय आहे, तो दोष आहे, ते वाईट आहे. म्हणून हा जो गुण दोष नाही पाहता कीर्तनी आणि प्रेमे चक्रपाणी वश होय. आणि जर तो भगवान परमात्मा तुम्हाला आपलासा करायचा असेल, नव्हे नव्हे त्याचं जर व्हायचं असेल तर तुका म्हणे त्यांची वारे देव तुमच्या स्मरणीस बरे. आणि म्हणून सांगून जातो, लक्षात ठेवा बाबा, मी परत बोलतो, सामान्य नव्हते बाबा. जे बोललेत ना ते आजही सत्यच होतच. आपल्या बाबांनी नेहमी तुम्हाला सांगतो जागा घ्यायला विरोध केला, आश्रम बांधायला विरोध केला, मठ बांधायला विरोध केला. श्रीपाद बाबांचा विरोध होता. त्यांना माहित होतं पुढे काय. तुम्ही म्हणशाल त्यांना स्वप्न पडलं का, त्यांना स्वप्नच पडलं. बाबा सहज बोलत नव्हते बरं का. सहज जरी बोलत होते ना त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पहा तुम्ही. बाबांचा ताईंना माहितीये बाबांची सगळ्याच ठिकाणी घोटीला सुद्धा विरोध होता आणि आळंदीला सुद्धा विरोध होता बाबांचा. काही गरज नाही म्हणे, त्यांना माहित होतं पुढे काय होणार आहे, कसे वाद होतील काय होतील. आणि त्याचा ज्ञानेश्वरी मधला तुम्हाला पुरावा देतो मी. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय 53 क्रमांकाच्या श्लोकामध्ये 1064 क्रमांकाची ओळ घरी जाऊन पाहायची. शिष्य शास्त्रादी विलासे मठ मठादी मुद्रेचे निभिषे आणि घातलिया अंती फासे निसंगाजेने. हे मोठमोठाले बांधणार आहेत ना, हे असे आपल्या गळ्याला फास लावून घेतात बरं का. मोठमोठाले बांधणारे आहेत ना, बघा तुम्ही किती किती करोडो करोडो रुपयाचे मोठमोठाले बांधतात ते, पण ते आपल्या गळ्याला फास लावून घेतात. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते. ही गोळ घरी जाऊन पहा तुम्ही. म्हणून बाबा जे सांगत होते प्रत्येक गोष्टीला आधार होता, पुरावा होता. तुमच्या आमच्या हिताकरता बोलत होते, तुमच्या आमच्या कल्याणाकरता बोलत होते. असं नाहीये इतका कळवळा असतो त्यांना, इतका कळवळा असतो तुमच्या आमच्यासाठी.
आता ताई त्या आता माग काकांबरोबर ताई यायच्या आपल्याकडं विजूभाऊला माहिती पिंपळगाव निपणला महाराज आले 2 वर्ष आणि त्या काकांबरोबर यायच्या एवढं दमून थकून नगरून यायचे 3-4-3-2.5 दिवसाचा मेळावा असतो आपला तिकडं आणि पिंपळगावला तर ताई त्या 3 दिवसासाठी आदल्या दिवसापासूनच साधक काका बी यायचे आल्याच्या नंतर मग तिथं ते आजूबाजूचे सगळे साधक जमा होतात त्याची एकदा कळाल्याच्या नंतर आणि मग ते म्हणायचे ताई किती वाजायचे 11 वाजायचे 12 वाजायचे 1 वाजायचा अहो ताई 2 वाजायचे कधी कधी ताई झोपा ना तुम्ही काय म्हणायचे ताई झोपा ना तुम्ही ते म्हणजे आम्ही काय झोपायला आलोय काय काहीतरी विचारा आम्हाला काय काय पार्श्वभूमी असेल त्याच्या मागती आम्ही झोपायला आलो अहो आम्हाला काहीतरी विचारा बघा ना तुम्ही विचारा आपण विचारलं पाहिजे आपण विचारत नाही बरं का कशासाठी ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनकृती किंवा बुडतसे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून हा महात्म्यांना त्याच्यासाठी तुम्ही आम्ही अरे मी तरलो नवल कोण तारिले कोण अनेकांचे आपण तर तरलो यात नवल काय म्हणून ही वैष्णव मेळाव्यांची जी हा जो सगळा आता इथे येईन एवढा सगळा खटाटोप केलाय यांना करमत नव्हतं का यांना करमत नव्हतं का हे कशासाठी केलंय ते म्हटले आपण अशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जग हे जे लोक आहेत ना अरे ज्यांना ज्यांना कळालं ते भाग्याचे आहेत पण ज्याला एक जरी नामधारक घडला ना विजूभाऊ एक जरी नामधारक घडला आणि एकाने जरी अनुग्रह घेतला ना समजून घ्या तुमचं कार्य सफल झालं एकच समजून घ्यायचं सफल झाला आपला मेळावा जास्तीची अपेक्षा नाहीये आणि लई घडवण्यापेक्षा आपल्याला करायचंच आहे पण बळजबरी करायची नाही बरं का परमार्थामध्ये जे आहे ते मेन टिकवा जे आहे ते पहिले टिकले पाहिजे नवीन तर घडणारच आहे जो तो त्याच्या प्रारब्धानुसार आहे घेणार आहे तुम्हाला असं वाटतंय आपल्याकडं नाम आहे आणि या बाकींच्याकडे नाही येते अहो पण त्यांचं कुठेतरी भाग्य कमी पडतंय ना त्यांचं कुठेतरी भाग्य कमी पडत असत आणि म्हणून हा सगळा विषय आहे नाम कुणाकडे ती एक ओळ आलेली मध्ये पूर्ण पुण्य ज्याचे असेल पुण्याही ते नाही तोच मुख्य गाय नाम हरीचे नाम अशी ती एक अभंगाचं चरण आहे बरं का ते म्हणजे आपलं पूर्व पुण्याचा जर ठेवा असेल संचय असेल तर 100% तुम्ही आम्ही ते नाम आमच्याकडे येईल आणि म्हणून संत महात्म्यांना मगाशी सांगून गेले तुकोबारायांना उत्तूरला जावं लागलं महात्म्यांना किती लांब जावं लागलं साधूच्या शोधासाठी पण मगाशी ताई मगाशी बोलून गेल्या तर त्याचा तुम्हाला पुरावा देतो तुम्ही आम्ही इतके भाग्याचे साधू तुमच्याकडे चालत आले कशाच्या जोरावरती आले हो तुला जावं लागलं ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय सांगतो आयशी कर्म साम्य दशा ज्यावेळेला एक होईल ना साधकांची त्यावेळेला श्री गुरु पैसा देई महात्मे तुमच्याकडे चालत येतील चालत लक्षात ठेवा फक्त काय तुमची कर्म साम्य दशा एकरूप व्हायला पाहिजे म्हणून सांगतो तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहेत ना ते तुम्ही आम्ही निष्काम भावनेने करा लक्षात ठेवा अरे भगवंताची कृपा होईल आणि 100% नंतर साधूची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही फक्त आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते फक्त इमाने इद्वार करा आणि मग बघा तुम्ही त्याचा परिणाम काय होतंय ते फक्त भेसळ करायची नाही जे काही कर्म असेल ते आपल्या वाट्याला आलंय ना ज्ञानेश्वर महाराज तर तेच सांगतात आता किती पुरावे देतात ज्ञानेश्वरीचे 5वा अध्याय कर्म करता करावे हे तरी खुंटले स्वभावे तरी करी जरी आगवे तरीच करता तो हे सगळं कोणामुळे झालंय यांच्यामुळे झाले जे कोणी मंडळी असतील इथे व्यवस्थापन करणारी मंडळी विजूभाऊ असतील अजून कोणाचे मला नाव माहित नाही हे करणारे कोणी हे सगळं त्यांच्यामुळे झालंय बरोबर बघा युक्ती बघा कसं आहे निष्ठायचं कसं आहे आपल्याला 100% त्यांच्यामुळे सगळंच घडून आले पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे मजत दिसतं झालं निष्ठायचं कसं आहे किती सोपी युक्ती आहे सुनील कुंदे महाराज परी म्या नाही केले आणि आईशे ज्याने जाणीत तो सुटला आपण करता असून अकर्ता बनायचंय म्हणून तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे सांगून जातो पुण्याच्या आणि सत्कर्माच्या नादी लागू नका आमच्याकडनं काहीतरी पुण्य होईल आमच्याकडनं काहीतरी सत्कर्म होईल आम्ही तीर्थयात्रेला जाऊ आम्ही आळंदीला जाऊ पंढरपूरला जाऊ म्हणत नाही जाऊ नका
चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. पुढचं एवढंच ते आम्हाला फक्त. तिथे गेल्यावर काय करायचे? होती संतांची भेटी. हे कोणी सांगत नाही बरं का. चला आळंदीला जाऊ. अहो कोण नाही म्हणते मग, चला ना, आम्ही म्हणतोय ना चला ना. होतील संतांची या भेटी, सांगू सकाळची या गोष्टी. अरे तुम्हाला आळंदीला जायचं तर 100% जा, पंढरपूरला जायचंय 100% जा, पण देव भेटेल या अपेक्षेने जाऊ नका. साधू भेटेल, महात्मा भेटेल, एखादा संत भेटेल या अपेक्षेने जा तुम्ही. देव भेटेल या अपेक्षेने जाऊ नका. अशा अवस्थेला जर तुम्ही आम्ही प्राप्त झालो, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कडू वाटतो, तुका म्हणे कडू वाटतो, रोकडे रोमांच कंठताटे, रोकडे रोमांच कंठताटे, रोकडे रोमांच कंठताटे, सोडविन माझा स्वामी, सोडविन माझा स्वामी, रोकडे रोमांच कंठताटे, रोकडे रोमांच कंठताटे, रोकडे रोमांच कंठताटे, रोकडे रोमांच कंठताटे, सोडविन माझा स्वामी, सोडविन माझा स्वामी. केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी, केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी, केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी, केली प्रतिज्ञा हे दासी, केली आम्ही, सोडविन माझा स्वामी, सोडविन माझा स्वामी. सोपा आहे, खूप सोपा परमार्थ आहे. रीत कळाली, योग्य साधूंची निवड करा, योग्य संतांची निवड करा. संत महात्मे आजही या मृत्यू लोकात विद्यमान आहेत, आता या घडीला तुमच्या जवळ आहेत. फक्त लक्षात ठेवा, असे साधू, कृपाळू साधूची त्या ठिकाणी भेट व्हायला पाहिजे, नाही का? खऱ्या संतांची भेट व्हायला पाहिजे. आणि आज कलियुगामध्ये तसे संत आहेत. फक्त तेवढी आपली तळमळ असायला पाहिजे, तेवढी आपली योग्यता असायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी फक्त असे साधू भेटतील, भगवंताच्या नामाचा प्रसाद त्यांच्याकडून प्राप्त करून घ्या आणि त्या नामाचं चिंतन करा. चिंतनाच्या त्या जोरावरती, त्या नामस्मरणाच्या जोरावरती तुम्हाला आम्हाला 84 लक्ष योनी तुम्ही आम्ही भोगून आलो. आता आपल्याला तिकडं जायचं नाही. इतका सोपा सांगायचं मी नेहमी सांगतो. महिला मंडळ शेवटचा दृष्टांत सांगून आपल्याला या ठिकाणी सेवा समर्पित करायची आहे. मला सांगा, किती युक्ती कशी आहेत बघा. तुम्ही बोला थोडेसे. आता तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये किचन आहे ना? किचन आहे का? बोला की आहे ना? जरा जोरात आवाज. त्या किचन मध्ये एका डब्यात शेंगदाणे आहे का? एका डब्यात होय शेंगदाणे विचारले. साखर कुठं आहे का? शेंगदाणे. हा, ते शेंगदाणे जिवंत आहेत का मेलेली? जिवंत आहे. बर बरोबर आहे. मग त्यांना मारायचं ठरलं तर काय करावं लागतं? काय करावं लागते? भाजावं लागतंय ना. विषय भाजल्याच्या नंतर विषय संपलाय, बस. असा साधू भेटावा संत चरण रज. संत महात्मे असे भेटावे, त्यांच्याकडून तुम्हाला आम्हाला फक्त भाजून घ्यायची इतकीच क्रिया आहे. इतकी सोपी क्रिया आहे. परमार्थ फार अवघड नाही बरं का. मी माझा अनुभव सांगतो. जास्त परमार्थामध्ये आदभाव नाही लागत. 50% परमार्थ करायचा आहे.
हा, पण तो इतका कसून करायचा ना बाबा. हे जे आहेत ना, तुम्हाला सांगतो, गोरखभाऊ म्हटले, तुम्हाला असं वाटतंय तुमच्याकडं नाम भेटलं, प्रबोध झाला, परमार्थाची सुरुवात तिथून येते म्हणतात ते. परमार्थाची. बरं मला सांगा, नुसतं नाम असूनही उपयोग आहे का? जरी तुमच्याकडे नाम असलं पण त्याचं जर तुमचा विनियोग जर नसेल, आपली एक ओळ आली ना 17व्या अध्यायामध्ये, तैसे तोंडी ब्रह्मज्ञान हाती ते सात्विक कर्म तरी विनियोगा मीन काम विफल होय. त्याचा जर विनियोग नसेल तर काय उपयोग आहे? म्हणून चिंतन, आपल्याला सतत चिंतन करायचं, त्या चिंतनापासून बाजूला जायचं नाही आणि आपण सावध राहायचं आहे. सगळे तुम्ही आम्ही साधक मंडळी आहेत ना. आणि मात्र 100% नामाचा प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे. हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे ना. एकदा सांगा, दोनदा सांगा, आणि सांगून सांगून जर तुम्ही कंटाळले असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा आपली भाषा शिणू नये. आणि म्हणून सांगतो 100% सांगतो, अशी ज्या वेळेला ती वृत्ती म्हणजे आत्म देहबुद्धी जा आणि साधक देहबुद्धीवरून गेल्याच्या नंतर आत्मबुद्धीवर ज्या वेळेला स्थिर होतो त्या वेळेला असणाऱ्या प्रपंचाविषयी आसक्ती कमी होत असते. तुकाराम म्हणे, कडू वाटव प्रपंच रोकडे रोमांच गंधदाटे सोडविल माझा स्वामी दिशेशी प्रतिज्ञा ही राशी केली आम्ही ज्ञानेश्वर. नामाचे चिंतन प्रगट पसारा असा ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही राशी केली आम्ही. मी काय कोणी कीर्तनकार प्रवचनकार नाही, एक सामान्य शेतकऱ्याचा शेती करून आपलं सगळं बघायचं. आपण हा व्यवसाय फक्त एकच आहे, आज्ञा आली, ऑर्डर आली का फक्त तेवढा निरोप द्यायचं काम करायचंय. बाकी काय नाही, जसाच्या तसा कुठल्याही प्रकारची भेसळ न करता राईट फाईट निरोप द्यायचं काम करायचं आहे. आणि म्हणून बघा, खूप छान नियोजन आहे. वर्ष पहिलं आहे. या सगळ्या मंडळींना, इथले जे आपले तांभेरे गावातले सगळे जी मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. खूप छान योग या ठिकाणी तुम्ही ताईंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जुळून आणला. म्हणून सर्वांना एकदा खरंच मनापासून सर्वांचे आभार मानतो. एवढी मंडळी तुम्ही बाहेरून बोलवले. बघा, आता सगळ्यांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही, तेवढा वेळ आपल्या हातात नाही, अजून आपल्याला जेवण करायचंय. आणि म्हणून मी काय कोणी कीर्तनकार नाही. बोलता जर काही चुकीचा आवश्यक निघाला असेल, कोणाचा अंतकरणाला लागला असेल तर 100% सांगतो, अंतकरण दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी उदार अंतकरणाला मायबाप या नात्याने माफ करा. तुम्ही माफ करा अशी अपेक्षा बाळगतो. आणि इथं मी आलोय ना बाबा, काहीतरी पाठीमागचं होतं बरं का. हे एवढं घडून आलंय हे सोपं नाही. तुम्ही सगळेच्या सगळेत ना माझ्या पुढे सावकार आहेत, सावकार बसते. कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही सगळे? तुम्ही सावकार आहात. मी तुमचा देणेदार लागतोय. काहीतरी पाठीमागचं असल कर्ज ते मला तुम्ही फेडण्यासाठी इथं बोलावलं आणि ते व्याजासकट परत करून घेतलं. 2 तास इथं म्हणजे आतून एवढा जीव तेवढं सांगायचं म्हणजे हे व्याजासकट परत करून घेतलं ताई हे सगळं मंडळी आहे ना. आणि म्हणून खरंच या ठिकाणी आज सेवा आहे. समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा दोन्ही महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो. भगवान मोरेश्वर बाबांच्याही चरणावरती समर्पित करतो. आपल्या ताईंच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो. 2 मिनिटं फक्त या ठिकाणी काही सूचना येतील, तोपर्यंत कोणी हलू नका एवढी विनंती. आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.